पावसाळ्याचा शेवटचा काळ होता. आभाळ पूर्ण ढगांनी भरलेलं आणि चंद्राचा एकही किरण जमिनीवर पोहोचत नव्हता. गावाचं नाव होतं भोरवाडी. पुण्याच्या डोंगर रांगांमध्ये लपलेलं, जुन्या कहाण्यांनी भरलेलं एक गाव. त्या रात्री वारा वेगळाच होता. तो फक्त झाडांना हलवत नव्हता, तो काहीतरी कुजबुजत होता. अनिकेत जवळपास 15 वर्षांनी गावात परतला होता. शहरात राहून तो सगळं विसरून गेला होता. गाव, लोक आणि ती घटना. तू परत इथे का आलास? त्याच्या मनातच कुणीतरी विचारलं. तो स्वतःलाच म्हणाला, घर विकायचं आहे बस. पण खरं कारण वेगळंच होतं. त्याला ती काळोखी रात्र अजूनही आठवत होती. अनिकेतचा वाडा गावाच्या टोकाला होता. भोवती झाडं, मागे टेकडी आणि पुढे एक ओसाड विहीर. गावातल्या लोकांनी त्याला पाहिलं तेव्हा ते सगळे शांत झाले. तू त्या वाड्यात राहणार आहेस? एक म्हातारा विचारतो. अनिकेत हसला. हो, माझंच घर आहे ते. म्हाताऱ्याच्या डोळ्यात भीती चमकली. रात्री आवाज ऐकू आले तर उत्तर देऊ नकोस. रात्र झाली. वारा जोरात वाहत होता. विजा चमकत होत्या. अनिकेतने दिवा बंद केला आणि झोपायचा प्रयत्न केला. पण त्याला काहीतरी ऐकू आलं. दारावर कोणीतरी हलकं ठोठावत होतं. तो उठला. कोण आहे? उत्तर नाही. पुन्हा आवाज. तो हळूच दाराजवळ गेला आणि उघडलं. बाहेर कुणीच नव्हतं, फक्त अंधार. तो परत आत आला, पण आता आवाज दारावरून नव्हता. तो घराच्या आतून येत होता. त्याचं हृदय जोरात धडधडू लागलं. तो आवाज मागच्या खोलीतून येत होता. ती खोली जी 15 वर्षापासून बंद होती. अनिकेत त्या दरवाजासमोर उभा होता. त्याच्या हातात किल्ली होती. तो दरवाजा उघडायचा की नाही त्याला आठवलं. त्याच रात्री त्याच्या लहान बहिणीचा आवाज या खोलीतून आला होता आणि दुसऱ्या दिवशी ती सापडलीच नाही. त्याने थरथरत किल्ली फिरवली. दरवाजा कर्कश आवाज करत उघडला. आत पूर्ण अंधार. तो टॉर्च लावतो आणि त्याला दिसतं भिंतीवर खुणा, नखांनी ओरबाडल्यासारख्या, आणि जमिनीवर लालसर डाग. अचानक त्याच्या मागे कुणीतरी कुजबुजलं. भाऊ! अनिकेत गोठला. तो हळूच मागे वळला. कोणीच नाही, पण आवाज पुन्हा आला. तू मला का सोडलंस? त्याच्या डोळ्यासमोर सगळं पुन्हा जिवंत झालं. ती रात्र, तो आणि त्याची बहीण स्वरा, ते दोघं खेळत होते. स्वराने त्या खोलीचा दरवाजा उघडला आणि आत काहीतरी पाहिलं. ती ओरडली, भाऊ, इथे कोणी आहे? अनिकेत घाबरला आणि पळून गेला. आवाज आता अगदी जवळ होता. भाऊ, मला बाहेर काढ. त्याच्या पायाखालून थंडी वर चढली. तो टॉर्च खाली वळवतो आणि जमिनीवर कोणाचे तरी हात दिसतात, माती खालून बाहेर येण्याचा प्रयत्न करत. अनिकेत ओरडला आणि मागे सरकला, पण दरवाजा बंद झाला स्वतःहून. आता तो खोलीत अडकला होता आणि भिंतीवरून हळूहळू एक सावली तयार होत होती. ती मानवी नव्हती. सावली बोलली, तू तिला सोडलंस, आता तूही इथेच राहशील. अनिकेत थरथर कापत म्हणाला, कोण आहेस तू? उत्तर आलं, मी, ती रात्र आहे जिला प्रकाश कधीच मिळत नाही. अचानक टॉर्च बंद झाला. पूर्ण अंधार. फक्त श्वासांचा आवाज आणि कोणीतरी अगदी जवळून त्याच्या कानात कुजबुजलं, ती अजून जिवंत आहे. दुसरी भयकथा. शेवटचा प्रवासी. रात्रीचे 11:15 झाले होते. MSRTCची शेवटची बस पुण्याहून निघाली होती. गंतव्य कोकणातील एक लहान गाव, वडवण. बस जवळपास रिकामीच होती. फक्त 5 प्रवासी, एक वृद्ध माणूस, एक बाई आणि तिचं मूल, एक कॉलेज मुलगा आणि शेवटी रोहन. रोहन खिडकीजवळ बसला होता. बाहेर पूर्ण अंधार. ना चंद्र ना तारे, फक्त रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उभे असलेले झाडांचे काळे भले मोठे आकृत्या.
बस सुटण्याआधी कंडक्टरने सगळ्यांकडे पाहिलं. तो थोडा वेळ थांबला आणि म्हणाला, मध्यरात्रीनंतर कोणी उतरायचं नाही. रोहन हसला. का? भूतं आहेत का? कंडक्टरने त्याच्याकडे सरळ पाहिलं. भूतं असती तर बरं झालं असतं. 12:30. बस एका छोट्या थांब्यावर थांबली. नाव काळखिंड फाटा. बाहेर कोणीच नव्हतं, पण एक माणूस अचानक अंधारातून चालत आला. त्याचा चेहरा दिसत नव्हता. तो बसमध्ये चढला. तिकीट घेतलं नाही. कंडक्टरने काहीच विचारलं नाही. तो माणूस रोहनच्या समोरच्या सीटवर बसला. तो हालतही नव्हता. श्वासही ऐकू येत नव्हता. रोहनने मोबाईल काढून पाहिलं. नेटवर्क नाही. तो वर पाहतो आणि त्या माणसाचे डोळे त्याच्याकडे पाहत असतात. पूर्ण पांढरे, काळा बुबुळच नाही. बस पुढे जात होती, पण काहीतरी बरोबर नव्हतं. रस्ता तोच होता. तीच झाडं पुन्हा पुन्हा येत होती. जणू बस गोल गोल फिरत होती. रोहनने मागे पाहिलं. वृद्ध माणूस गायब. बाई, मुलं गायब. आता बसमध्ये फक्त ड्रायव्हर, कंडक्टर, तो पांढऱ्या डोळ्यांचा माणूस आणि रोहन. रोहन घाबरून पुढे गेला. हे काय चाललंय? कंडक्टर शांत होता. तो म्हणाला, तू चुकीच्या बसमध्ये चढलास. रोहन चिडला. ही पुण्याहून वडवणला जाणारी बस आहे. कंडक्टर हसला. हो, पण ती जिवंत लोकांसाठी नाही. रोहनच्या डोक्यात अचानक एक चित्र चमकलं. रस्ता, पाऊस आणि एक भयंकर अपघात. बस उलटलेली. लोक किंचाळत आहेत. आग, धूर, तो स्वतः रक्तात माखलेला. ती बस 5 वर्षापूर्वी कोसळली होती. कंडक्टर म्हणाला, एकही प्रवासी वाचला नाही. रोहन मागे सरकला. नाही, मी जिवंत आहे. तो माणूस, पांढरे डोळे, हळूच बोलला, तू आधीच उतरला आहेस. बसच्या खिडकीत रोहन स्वतःकडे पाहिलं आणि त्याचा चेहरा दिसत नव्हता. फक्त धूसर सावली. बस थांबली. बोर्ड, शेवटचा थांबा. बाहेर काहीच नव्हतं. ना रस्ता, ना जमीन, फक्त काळोख. कंडक्टर म्हणाला, सगळे उतरतात इथे. रोहन मागे सरकला. मी नाही उतरणार. ड्रायव्हरने मागे पाहिलं. त्याचा चेहरा जळालेला. तो म्हणाला, कोणीच परत जात नाही. अचानक बसच्या दरवाजातून काळे हात आत आले. ते जमिनीवरून, सीट खालून, छतावरून बाहेर येत होते. ते सगळे रोहनकडे येत होते. रोहन धावत पुढे गेला. ड्रायव्हरच्या सीटवर बसला. बस चालू करण्याचा प्रयत्न केला. इंजिन सुरू झालं, पण बस पुढे गेली नाही. ती खाली पडायला लागली. बस आता हवेतून खाली कोसळत होती. खाली काहीच नव्हतं, फक्त अंतहीन काळोख आणि त्या सगळ्यांचा आवाज, आमच्यात ये, तू आमचाच आहेस. रोहन अचानक डोळे उघडतो. तो हॉस्पिटलमध्ये आहे. डॉक्टर त्याच्याकडे पाहत आहेत. तू वाचलास. मोठा अपघात झाला होता. रोहन सुटकेचा निश्वास टाकतो. म्हणजे ते सगळं स्वप्न होतं. नर्स त्याला पाणी देते. तो पितो आणि विचारतो, बाकी लोक? नर्स थांबते. ती हळू आवाजात म्हणते, बाकी कोणीच नव्हतं, फक्त तू. रोहन खिडकीकडे पाहतो. बाहेर रात्रीचा अंधार आणि काचेत त्याचा चेहरा दिसतो, पण त्या चेहऱ्याचे डोळे पांढरे आहेत. त्याच्या कानात कुजबूज येते. तू अजून उतरला नाहीस. आणि हॉस्पिटलच्या बाहेर एक बस उभी असते, त्याच नंबरची. हॉस्पिटलच्या बाहेर पाऊस सुरू होता. रोहन खिडकीतून बघत होता. तीच बस, त्याच नंबरची. आणि हळूहळू तिचे हेडलाईट्स चालू झाले. रोहन घाबरून नर्सला बोलावतो. बघा, बाहेर ती बस आहे. नर्स खिडकीतून पाहते. ती गोंधळते. तिथे काहीच नाही. रोहन पुन्हा पाहतो. बस अजूनही तिथेच. आता दरवाजा उघडलेला. त्याच्या कानात पुन्हा तोच आवाज, तू अजून उतरला नाहीस. रोहनच्या हातावर थंड स्पर्श जाणवतो. तो खाली पाहतो. त्याच्या हातावर काळसर खुणा उमटत आहेत.
जणू कुणीतरी घट्ट पकडले. डॉक्टर त्याला शांत करण्याचा प्रयत्न करतात. तुला ड्रामा झाला आहे, भ्रम दिसत आहेत. रोहन ओरडतो. नाही, ती बस खरी आहे. डॉक्टर थोडा वेळ शांत राहतात आणि मग हळू आवाजात विचारतात, त्या बसमध्ये तू शेवटचा चढलास का? रोहन थरथरतो. हो. डॉक्टरचे डोळे गंभीर होतात. डॉक्टर म्हणतात, 5 वर्षांपूर्वी त्या अपघातानंतर काही लोकांनी असं सांगितलं होतं की त्यांनी ती बस पुन्हा पाहिली. रोहनचा श्वास अडकतो. म्हणजे मी एकटाच नाही? नाही, डॉक्टर म्हणतात, पण जे पाहतात ते जास्त काळ जिवंत राहत नाहीत. त्या रात्री रोहन झोपायचा प्रयत्न करतो. फोन वाजतो. अननोन नंबर. तो उचलतो. फक्त एकच आवाज, तिकीट काढले का? लाईन कट. दुसऱ्या दिवशी डॉक्टर रोहनला CCTV दाखवतात. तू म्हणतोस तशी बस बाहेर होती. बघूया. फुटेज चालू होतं. हॉस्पिटल गेट दिसतं, रिकामं, पाऊस. पण रोहन स्क्रीनकडे बोट दाखवतो. ती बघ. डॉक्टर काहीच पाहत नाहीत, पण अचानक स्क्रीनमध्ये ग्लिच होतो. एका फ्रेममध्ये बस दिसते आणि तिच्या दरवाजात कोणीतरी उभं. रोहनचं स्वतःचं रूप. रोहन घाबरतो. तो मी आहे. डॉक्टर काही बोलत नाहीत. फुटेज पुढे चालतं आणि तो रोहन हळूहळू बसमध्ये चढतो. त्या रात्रीपासून रोहनला सगळं बदललेलं वाटतं. लोक त्याच्याकडे विचित्र नजरेने पाहतात. काही लोक त्याला पाहतच नाहीत. जणू तो हळूहळू गायब होत आहे. एक रात्री हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये तो चालत असतो. लाईट्स फ्लिकर होतात आणि शेवटी कोपऱ्यात एक माणूस उभा असतो. तोच कंडक्टर. तोच हसतो. तुला अजून समजलं नाही का? रोहन मागे सरकतो. मी जिवंत आहे. कंडक्टर डोकं हलवतो. तू 2 ठिकाणी अडकला आहेस. काय? अर्धा इथे, अर्धा तिथे. कंडक्टर हात पुढे करतो. चल, तुला दाखवतो. रोहन त्याचा हात धरतो आणि अचानक हॉस्पिटल गायब. तो पुन्हा बसमध्ये आहे, पण यावेळी सगळी सीट भरलेली, लोक बसलेले, पण सगळ्यांचे चेहरे विकृत. जखमा, जळालेलं मांस, तुटलेले हात. सगळे एकाच वेळी रोहनकडे पाहतात आणि म्हणतात, तू आमच्यातला आहेस. कंडक्टर म्हणतो, तुला निवड करावी लागेल. काय निवड? पूर्णपणे इथे ये किंवा पूर्णपणे तिथे परत जा. रोहन विचारतो. मी परत जाऊ शकतो? कंडक्टर हसतो. हो, पण कोणीतरी दुसरा तुझ्या जागी येईल. रोहन गोंधळतो. कोण? कंडक्टर शांतपणे म्हणतो, जो पुढचा प्रवासी असेल. बस थांबते. दरवाजा उघडतो. बाहेर हॉस्पिटल. रोहन बाहेर पाहतो आणि त्याला दिसतं एक नवीन मुलगा, अपघातातून वाचलेला, स्ट्रेचरवर आणला जातोय. रोहन थरथरतो. तो स्वतःला विचारतो, मी वाचू का? की कोणाला तरी या नरकात ढकलू? तो मागे वळतो आणि अचानक कोणीतरी त्याला ढकलतं. तो बसच्या बाहेर पडतो. दरवाजा बंद. बस निघून जाते. रोहन हॉस्पिटलमध्ये जागा होतो. सगळं नॉर्मल. डॉक्टर म्हणतात, तू आता पूर्णपणे सुरक्षित आहेस. रोहन हसतो. पण त्या रात्री तो झोपताना त्याला आवाज येतो, धन्यवाद, आता मी मुक्त आहे. रोहन डोळे उघडतो आणि त्याच्या हातावर तिकीट दिसतं. रस्त्यावर एक बस थांबते आणि आत एक नवीन कंडक्टर उभा असतो. त्याचा चेहरा रोहनसारखा. रात्रीचे 2:15. रस्त्यावर पाऊस कोसळत होता. ती बस पुन्हा एकदा अंधार फाडत पुढे जात होती. आत रोहन उभा होता. कंडक्टरच्या जागी. त्याच्या हातात तिकीट पंच करणारी मशीन. त्याच्या डोळ्यांमध्ये आता भावना नव्हती, फक्त रिकामं पांढरं शांतपण. बस थांबते. एक तरुण मुलगा चढतो, घाबरलेला. ही पुण्याला जाते का? रोहन काही सेकंद त्याच्याकडे पाहतो, मग शांतपणे म्हणतो, हो, शेवटपर्यंत. तो मुलगा तिकीट घेतो. रोहन त्याच्या हाताला स्पर्श करतो
आणि त्याला थंडी जाणवते, जणू मृत्यूचा स्पर्श. बस पुढे जाते. रोहन अचानक थांबतो. त्याच्या डोक्यात आवाज घुमतो. तू काय करत आहेस? तो स्वतःचाच आवाज होता. जुना रोहन, मानवी. रोहन आरशात पाहतो. त्याचा चेहरा 2 भागात दिसतो, एक जिवंत, एक मृत. दोघंही एकमेकांकडे पाहत आहेत. ड्रायव्हर बोलतो, तू आता नियम पाळतोस. काय नियम? प्रत्येक प्रवाशाला शेवटपर्यंत नेणं. आणि जर मी नाही केलं तर? ड्रायव्हर हसतो, मग तू त्यांच्यात सामील होशील. रोहन मागे पाहतो. तीच लोक, जखमी, तुटलेले. पण आता ते हसत आहेत, कारण त्यांना माहीत आहे रोहन आता त्यांच्यासारखाच झाला आहे. बस एका नवीन ठिकाणी थांबते. बोर्ड जिथे वेळ संपतो. एक स्त्री चढते. तिच्या हातात एक लहान मुलगा. तो मुलगा रडतो आहे. रोहन त्या मुलाकडे पाहतो आणि त्याचं हृदय थांबतं. तो मुलगा रोहनच आहे, लहानपणीचा. स्त्री म्हणते, तिकीट द्या. रोहन थरथरतो. तुम्ही कोण? ती हसते, तुझा भूतकाळ. रोहन मागे सरकतो. हे सगळं खोटं आहे. ड्रायव्हर ओरडतो, बस चालू ठेव. आवाज पुन्हा येतो, तुला अजून एक संधी आहे. काय? ही बस तोड. सगळ्यांना मुक्त कर. रोहन समजतो, जर त्याने नियम तोडले तर तो कायमचा अंधारात अडकणार. पण जर नाही तोडले तर हे चक्र कधीच थांबणार नाही. रोहन ड्रायव्हरकडे धावतो. स्टेअरिंग पकडतो. बस वेड्यासारखी हालते. प्रवासी किंचाळतात. बस एका प्रचंड प्रकाशाकडे धावते. पहिल्यांदाच अंधारात प्रकाश दिसतो आणि धाड. सगळं थांबतं. रोहन डोळे उघडतो. तो एका रस्त्यावर पडलेला असतो. सकाळ झाली आहे. सूर्य उगवतो आहे. लोक त्याला उचलतात. तो ठीक आहेस का? रोहन आजूबाजूला पाहतो. ना बस, ना प्रवासी. त्याला वाटतं सगळं संपलं. तो वाचला. पण त्याच्या खिशात त्याला काहीतरी सापडतं. एक छोटं तिकीट. त्यावर लिहिलेलं, रिटर्न. दूर रस्त्यावर एक बस पुन्हा दिसते, पण यावेळी ती रिकामी आहे आणि दरवाजा उघडा आहे. जणू ती वाट पाहते. रोहन हळूहळू त्या बसकडे चालतो. त्याच्या चेहऱ्यावर भाव नाहीत. तो थांबतो आणि हळू आवाजात म्हणतो, ही वेळ मीच निवड करतो. तो बसमध्ये चढतो. दरवाजा बंद. हेडलाईट्स लागतात आणि बस पुन्हा अंधारात गायब होते. पुढची भयकथा. जंगलातला आवाज. पुण्यापासून दूर सह्याद्रीच्या दाट जंगलात एक जुना रस्ता होता. लोक त्याला म्हणायचे, जिथे परत येत नाहीत. सिद्धार्थ आणि त्याचे 3 मित्र ट्रेकला गेले होते. सिद्धार्थ, अमय, रोहन आणि कीर्ती. त्यांना ॲडव्हेंचर हवं होतं, पण त्यांना माहिती नव्हतं ते चुकीच्या जागी आले आहेत. संध्याकाळ झाली. धुके पसरलं. GPS काम करत नव्हता. रोहन म्हणाला, आपण परत जाऊया. सिद्धार्थ हसला, इतक्यात घाबरलास? अचानक जंगलातून आवाज आला, इथे या. सगळे थांबले. कीर्तीने विचारलं, तुम्ही ऐकलत? अमय म्हणाला, हो, कोणीतरी बोललं. सिद्धार्थ म्हणाला, कदाचित दुसरे ट्रेकर्स असतील. तो त्या आवाजाच्या दिशेने चालायला लागला. बाकी सगळे त्याच्या मागे गेले. जसं ते आत गेले, जंगल दाट होत गेलं. झाडं उंच. आवाज नाही, वारा नाही, पूर्ण शांतता. जवळ या. यावेळी आवाज स्पष्ट होता, पण तो वेगवेगळ्या दिशांनी येत होता. अचानक कीर्ती मागे वळली. मला काहीतरी दिसलं. आणि ती थांबली, कारण ती मागे वळली तेव्हा कोणीच नव्हतं. ती एकटीच उभी होती. दुसरीकडे सिद्धार्थ, अमय, रोहन पुढे गेले होते. रोहन म्हणाला, कीर्ती कुठे आहे? सगळे थांबले. मागे पाहिलं, ती गायब. ते मागे जाण्याचा प्रयत्न करतात, पण रस्ता बदललेला असतो. जिथून आले होते तिथे आता झाडं उभी आहेत. अमय ओरडतो, आपण अडकलो आहोत. सिद्धार्थ शांत राहण्याचा प्रयत्न करतो. शांत राहा, मार्ग सापडेल. रात्रीचा अंधार वाढतो. टॉर्च लावतात
आणि त्यांना दिसतं झाडांमागे सावल्या हालत आहेत, पण कोणीच नाही. अचानक तोच आवाज, यावेळी अगदी जवळून. तुम्ही सगळे आलात. टॉर्च त्या दिशेने वळतो. एक माणूस उभा, पण त्याचा चेहरा नाही, फक्त काळोख. आमय मागे सरकतो. तू कोण आहेस? तो माणूस उत्तर देतो, मी, जे तुम्हाला बोलावलं. सगळे धावत सुटतात, पण जंगल संपत नाही. जितकं धावतात तितकंच ते परत त्याच ठिकाणी येतात. रोहन अचानक थांबतो. हे जंगल नाही. सिद्धार्थ विचारतो, मग काय आहे? रोहन विचारतो, हे काहीतरी जिवंत आहे. झाडं हालतात, जमीन थरथरते आणि तो आवाज हसतो. अचानक आमय ओरडतो. त्याला काहीतरी पकडतं. अंधारातून हात येतात आणि त्याला ओढून नेतात. तो गायब. आता फक्त सिद्धार्थ आणि रोहन, दोघेही थरथरत. अचानक कीर्ती त्यांच्या समोर उभी, शांत, हसत. रोहन हळू आवाजात म्हणतो, ती कीर्ती नाही. सिद्धार्थ विचारतो, का? रोहन म्हणतो, तिचे डोळे पांढरे आहेत. ती कीर्ती हळू आवाजात म्हणते, मी वाट पाहत होते. सिद्धार्थ मागे सरकतो, पण उशीर झालेला असतो. जमिनीखालून हात बाहेर येतात, त्याला पकडतात. आता फक्त रोहन उरतो. तो पळतो. अचानक तो रस्त्यावर येतो. जंगल संपलेलं. तो सुटकेचा श्वास टाकतो. तो मागे वळतो. जंगल दिसत नाही, फक्त एक बोर्ड, जंगलात प्रवेश करू नका. तो खाली पाहतो. त्याच्या हातावर माती आणि लहान लहान नखांच्या खुणा. त्याच्या कानात कुजबूज. तू अजून पूर्ण बाहेर आला नाहीस. त्या रात्रीनंतर रोहन बदलतो. तो लोकांपासून दूर राहतो, कारण कधी कधी त्याच्या सावलीत तीच पांढऱ्या डोळ्यांची कीर्ती दिसते.